नमस्कार मित्रांनो, मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला। आणि आज मी चालले महाशिवरात्र निमित्त कार्ला देवस्थानाला। तसं तर आपण प्रत्येक जण आपापल्या भागातील आपल्या गावातील महादेवांच्या मंदिरामध्ये आज महाशिवरात्र निमित्त दर्शनासाठी जात असतो। त्याचप्रमाणे मी सुद्धा आज आमच्या पुसदच्या जवळील कार्ला देवस्थानाला निघाले, कारण का कार्ला देवस्थानाला खूप मोठी यात्रा भरते असं मी ऐकून होते। त्याच्यामुळे आज हा छोटासा अनुभव तुमच्याशी सुद्धा शेअर करावा म्हटलं, म्हणून हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर आता मी पोहोचले कार्ला देवस्थानाला आणि आम्ही संध्याकाळच्याच वेळेला दर्शनासाठी आलो होतो, कारण का आता दिवसभर आमच्या भागामध्ये खूपच ऊन तपतंय, त्याच्यामुळे खूप गरमी होत आहे। त्याच्यामुळे आता आम्ही संध्याकाळी दर्शनासाठी आलोय आणि संध्याकाळी छान असं गार वातावरण होतं आणि दर्शन सुद्धा खूप छान झालं। कोणत्याही गावात बघा ना, जेव्हा यात्रा असते तेव्हा वेगवेगळ्या गावातून भक्त दर्शनासाठी येत असतात। तसंच कार्ल्याला सुद्धा यात्रेनिमित्त खूप गर्दी झाली होती आणि वेगवेगळ्या गावातून दर्शनासाठी लोक आले होते आणि इथे काही लोक मुक्कामासाठी सुद्धा आले होते। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ना इथे खूप मोठ्याने महाप्रसाद असतो, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तर इथे खूपच गर्दी असते असं म्हणतात। पण आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी आलो आणि इथे दर्शन घेतलं। इथे वरती सुंदर अक्षरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं लिहिलेलं आहे आणि दर्शन घेतलं। संपूर्ण मंदिराला लाइटिंग लावलेली आहे, त्याच्यामुळे संपूर्ण मंदिर हे प्रकाशामध्ये उजळून निघालेलं आहे। त्या मंदिराचं सौंदर्य अजूनच खुललंय आणि सुंदर असं इथं भक्तिमय असं वातावरण झालेलं होतं आणि छान असं आम्ही दर्शन घेतलं। त्याच्यानंतर मंदिराच्याच बाजूने आतमध्ये जायचं होतं। इथून आतमध्ये गेल्यावरती इथे प्रसाद देत होते। ज्यांना महाशिवरात्रीचा उपवास आहे त्यांच्यासाठी इथे प्रसाद देणं सुरू होतं आणि चहा सुद्धा होता। इथे प्रसादामध्ये भगर होती, भगर म्हणजेच काही ठिकाणी याला वरी सुद्धा म्हणतात, तर त्याचा भात होता आणि इथे उद्या जो महाप्रसाद असतो त्याची तयारी सुद्धा होती। सगळ्या भाज्या वगैरे त्यांनी कट करून ठेवलेल्या होत्या, कारण का इथे खूप मोठ्याने उद्या महाप्रसाद असतो आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथे खूपच गर्दी असते। त्याच्यामुळे खूप लांब लांब गावावरून इथे लोक दर्शनासाठी येत असतात, त्याच्यामुळे जेवणाची ते तयारी त्यांची सुरू होती। आम्ही सुद्धा इथून प्रसाद घेतला आणि सर्वांनी मिळून प्रसाद खाल्ला। आमच्या मम्मीची जी लहानपणीची मैत्रीण आहे, आम्ही आज त्यांच्यासोबत आलो होतो, कारण का ते याआधी सुद्धा या यात्रेला आले होते आणि त्यांना इथली माहिती आहे, त्यामुळे आम्ही मिळून एकत्र आलो होतो आणि खूप छान असं दर्शन झालं। त्याच्यानंतर आता प्रसाद सुद्धा घेतला आणि तिथेच चहा सुद्धा होता, तर आम्ही सर्वांनी थोडा थोडा चहा सुद्धा घेतला। इथे खूपच छान सोय केलेली आहे। यात्रेनिमित्त इतके भाविक इथे येतात तरी सुद्धा त्यांनी इथे प्रसादाची सोय केलेली आहे। त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आणि इथे दगडी जाते, खलबत्ते असे विकायला होते आणि आम्हाला सुद्धा एक जाते घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही ते विचारत होतो। परंतु कोणता दगड चांगला हे सुद्धा बघून घ्यावं लागतं, कारण का जर दगड चांगला नसेल तर ते खरखर लागतं। त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की पुसदमध्ये जेव्हा कधी असे जाते वगैरे विकायला असतील तेव्हा आपण पुसदमधूनच एखाद्या माहीत असणाऱ्या व्यक्तीकडूनच हे खरेदी करता येईल। त्याच्यामुळे आम्ही तिथे काही जाते वगैरे घेतलं नाही आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी वरती कृष्णाच्या मंदिरामध्ये निघालो। यात्रा म्हटलं की अशा वेगवेगळ्या वस्तू इथे विकायला आलेल्या असतात आणि इथे हे जाळीमध्ये असे पोपट वगैरे होते। त्याचबरोबर पूजेच्या साहित्याचे सुद्धा इथं खूप सारे दुकानं होते। त्याचबरोबर इथं प्रसादाचे सुद्धा खूप सारे दुकानं होते। तर आता चालत चालत आपण जाणार आहोत कृष्णाच्या दर्शनासाठी आणि आपण याआधी सुद्धा कार्ला देवस्थानाचा संपूर्ण ब्लॉग टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कृष्णाच्या दर्शनासाठी जेव्हा गेलो होतो तेव्हा मंदिरापर्यंत गाडी गेली होती, परंतु आता यात्रा असल्यामुळे आपल्याला पायऱ्या चढून दर्शनासाठी वरती जावं लागतं। इथून जी समोर कमान दिसते तिथे सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि तिथून पायऱ्या सुरू होतात आणि त्या पायऱ्या चढून आता आपल्याला श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी जावं लागतं। चला तर आपण सुद्धा आता या पायऱ्या चढून वरती जाऊयात। इथे या श्रीकृष्णाच्या मंदिराकडे जाताना ज्या पायऱ्या आहेत त्या चढत असताना इथे प्रत्येक पायरीवरती असे दिवे लावलेले आहेत, त्याच्यामुळे हे मंदिर खूप सुंदर दिसतंय आणि रात्रीची वेळ आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर असं वातावरण आहे। माझ्यासाठी सुद्धा हा अनुभव नवीनच आहे आणि खूप सुंदर वाटतं या मंदिरामध्ये आल्यावरती। चला तर आता आपण पोहोचलोय श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये। इथे वरती मंदिरामध्ये आल्यावरती आम्ही इथे आमच्यासोबत जे बाळ होतं त्याचे फोटोज काढले आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी गेलो।
वरती सुद्धा मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि इथे मुक्कामासाठी लोक आले होते, रात्रीचे इथेच थांबणार होते ते. आता आम्ही वरती कार्ला देवस्थानाला आलो होतो. कार्ला देवस्थान हे उंचावरती आहे आणि इथून जो खालचा परिसर आहे तो खूप सुंदर दिसत होता. यात्रा असल्यामुळे सर्व ठिकाणी लाइटिंग वगैरे होती आणि त्याच्यामुळे खूप सुंदर हे मंदिर दिसत होतं. प्रत्येक मंदिरासमोर असा होम सुद्धा सुरू होता आणि हा जो दिसतोय ना, हा रथ आहे आणि खूप मोठा असा रथ आहे. आपण जेव्हा फुल ब्लॉक केला होता तेव्हा हा रथ झाकून होता आणि आज हा ओपन करून ठेवला होता. त्यानंतर इथे मंदिरातले जे महाराज होते आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर जे बाकीची मंदिरं आहेत तिथे दर्शनासाठी गेलो. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बाकीची जी मंदिरं आहेत त्यांची नावं सांगत नाहीये. तुम्हाला जर का ती मंदिरं पाहायची असतील तर मी याआधी यूट्यूबला याचा संपूर्ण ब्लॉग टाकलाय, तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. आजच्या ब्लॉगमध्ये मी ना फक्त आणि फक्त कार्ला देवस्थानाची जी महाशिवरात्रीची यात्रा असते ती कशी असते त्याचा ब्लॉग टाकणार आहे. तर इथेच ना मंदिराच्या बाहेर अशा रिंग होत्या गोल आणि त्या उभ्या करत होते. पण काही जणांच्या त्या रिंग ज्या आहेत ते सरळ उभी राहत होती आणि काही जणांची राहत नव्हती. त्यामुळे आम्ही सुद्धा म्हटलं की बघावं हे काय करत आहेत, पण याच्या मागचं जे रिझन आहे ते काय होतं ते काय माहीत नाही. पण आज इथे यात्रेला आल्यामुळे असे वेगवेगळे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात की जे आपण याआधी कधी पाहिलेले नसतात. त्यानंतर आम्ही सुद्धा गेलो मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि इथे खूप गर्दी होती आणि इथे वेगवेगळे खेळ सुरू होते. मी सुद्धा हे खेळ पहिल्यांदाच पाहिले. त्याआधी आपण दर्शन घेऊयात. इथे मंदिरामध्ये असे विविध खेळ सुरू होते आणि ते खेळ काही वयस्कर लोक सुद्धा खेळत होते. ते पाहून खरंच खूप छान वाटत होतं की इतक्या वयामध्ये सुद्धा ते इतके आनंदाने हे खेळ खेळतात. त्याच्यामुळे आपण सुद्धा आधी हे सर्व खेळ पाहूयात आणि त्याच्यानंतर बाकीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाऊयात. आता काय कराल ते
आता जे आपण खेळ खेळतेले पाहिले ते खरंच खूप सुंदर होते आणि खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवेन तितक्या कमीच आहेत. त्यांच्यामुळे जे मंदिरातलं वातावरण होतं ते खरंच खूप छान झालं होतं आणि सगळेजण आनंदाने ते खेळ बघत होते. आम्ही सुद्धा ते खेळ पाहिले आणि त्याच्यानंतर जे बाकीचे मंदिरं आहे तिथे दर्शन घेण्यासाठी आलो. तर आता आलो आहे ते श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि ते दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाजूला सुद्धा एक मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आलो. थोड्याच वेळामध्ये आरती होणार होती, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ इथेच थांबलो होतो आणि आरती घेऊन त्याच्यानंतर खाली आलो. आता आरती झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा ही आरती घेतली आणि थोड्या वेळाने आम्ही खाली जाण्यासाठी निघालो. इथे जातच असताना खूप उंचावरती घंटा बांधला होता आणि आमचा यश खूप उंच आहे, त्याच्यामुळे त्यानं सुद्धा तो घंटा वाजवला. त्याच्यानंतर आम्ही पायऱ्या उतरून खाली येण्यासाठी निघालो आणि खाली आल्यावरती इथे महादेवांचं मंदिर आहे, तर इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो जाण्यासाठी. आज या कारल्याला महाशिवरात्र निमित्त यात्रेसाठी आलो. तर खरंच खूप छान असा हा अनुभव होता आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदाच इथे आले होते आणि मला खरंच ही यात्रा खूप जास्त आवडली. तुमच्यापैकी जर पुसदच्या जवळील कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर मला पुसदच्या जवळील आणखीन काही मंदिरं किंवा पर्यटन स्थळं कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा त्या मंदिरांना भेट देता येईल. आम्हाला यात्रेवरून घरी यायला रात्रच झाली होती आणि आमच्या पुसदमध्ये किती छान अशी लाईट लावलेली आहे. येता येता आम्ही कोल्ड कॉफी घेतली आणि कॉफी पिली. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील.